टॉप 10 न्यूज नंतर आजचं सविस्तर बातमीपत्र। जालन्याचे माजी खासदार रावसाहेब दानवे आणि विद्यमान खासदार कल्याण काळे यांच्यात विकास कामांवरील श्रेयवाद चांगलाच उफाळून आला। या श्रेयवादावरनं रावसाहेब दानवे आणि खासदार कल्याण काळे यांच्यात चांगलाच कलगीतुरा रंगला। महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते जालन्यातील जाफराबादमध्ये पाणी पुरवठा योजनेचा भूमिपूजन शुभारंभ तसंच परिवहन महामंडळाच्या बस स्थानकाचं भूमिपूजन करण्यात आलं आणि यावेळी आयोजित कार्यक्रमात दानवे आणि काळे यांच्यात महसूल मंत्र्यांसमोरच आयोजित कार्यक्रमात चांगलाच कलगीतुरा रंगला। बावनकुळे साहेब, संतोष दानवे आणि मी आणि बातमी येते रावसाहेब दानवे पाटलांनी काम मंजूर करणार। मला एक कळेना संतोष भाऊ, तुमच्या हातात अजून दादाचे कपाटाचे किल्ले दिलेले दिसत नाही पूर्ण। बापाचा आदर, आपण आईचा आणि बापाचा आदर करावा हे आपल्याला संस्कृतीने शिकवलंय। आपल्या संतोष भाऊ निश्चितपणाने तो त्या ठिकाणी आदर केलाच पाहिजे। परंतु लोकशाहीमध्ये जेव्हा तुम्ही आणि मी सरकारमध्ये काम करतो त्यावेळेला बातमी मात्र दानवे साहेबांच्या नावाने छापून आली। आता मी म्हणलं याला काय करावं लागतं, मी या दानवे साहेबांना विचारणार आहे याच्यासाठी काय करावं लागतं दानवे साहेब की कल्याण काळे आणि संतोष दानवे योजना मंजूर करून आणतात आणि बातमी मात्र तुमच्या नावाने, ही काय भानगड? पण ज्यांना मागणी केली ऑनलाईन त्यांना सगळ्यांना सुलभ पण मिळणार आहे आणि त्यामुळे विजेचा प्रश्न सुटला, रस्त्याचा प्रश्न सुटला, पाण्याचा प्रश्न सुटला। मी परवा संतोषना काल सावरकरच्या सोनखेडच्या धरणाचं पाणी पूजन केलं। त्याच्या अगोदर 2 दिवस मी सोनखेडच्या धरणामध्ये आलो। खरंय काय सर, मी कोणीच नाही, आता सरपंच नाही गावचा, पण पट्ट्या जातो धान 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 जातो लोक त्याच्यामुळे माझी बातमी येणार ना, माझी बातमी का मी नाही गेलो, नाही बातमी आली मग सांगा। पण माझी तुम्हाला हात जोडून विनंती की संतोषला बी तुम्हाला बी, संतोषना केलेले काम एका कागदावर आणा, कल्याण काळेना केलेले काम एका कागदावर आणा। मी त्या कामावर जाणार, मी देवाची शपथ सांगतो। आम्हाला रावसाहेब दानवेच्या काळात होत असेल सोनखेड धरणासारखे तर मला जावंच लागेल, कारण मला अजून लोकसभा सांभाळायचा आहे। मी सोडा नाही, पळवलं नाही, पटांगण सोडलं नाही, त्यामुळे तुम्ही चिंता करू नका, तुम्ही दोघेही माझ्यापेक्षा लहान। आणि कल्याण काळे तुम्ही चिंता करू नका, रावसाहेब कुठं जातात, कुठल्या कामावर जातात, तुम्ही जेवढी रावसाहेबांची साथ घ्याल तेवढा जास्त विकास तुमच्या मतदारसंघाला झाल्याशिवाय राहणार नाही। कारण रावसाहेब तुम्हाला कुठून काय सांगतील आणि कुठलं काय आणतील, त्यामुळे तुम्ही रोज रात्री बसत जा दोघं। मला तुमच्या दोघांवर हाच सल्ला द्या, हे तुम्हाला सल्ला देऊ शकत नाही, सल्ला देण्याची माझी हिंमतही नाही। माझ्या दोघांना विनंती, तुम्ही दोघं एकत्र बसले ना बातमी होत। आणि जी गाडी आहे ना दिल्लीची, तुम्ही दिल्लीमध्ये जेव्हा असता तेव्हा रावसाहेबाला तुम्ही मोदीजीकडे सर्वीकडे घेऊन फिरा, तुम्हाला जेवढे प्रोजेक्ट पाहिजे काढायचे तेवढे रावसाहेब तुम्हाला त्या ठिकाणी आणून देतील। कारण